हाय, मी आहे सोनाली घारगे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तो उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य काजू, बदाम, खारीक, 2-4 वेलदोडे, 2 नारळ, 1 वाटी गूळ। आपण खोबऱ्याचा खीस आणि वेलदोडे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। कढई गरम झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण काढलेले बदाम, खारीक सगळं 1-2 चमचा तूप टाकूया आणि त्याच्यामध्ये चांगलं भाजून घेऊया। असं हलवून चांगलं भाजून घेऊया। त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। असं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुपामध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकून घेऊया आणि 1 वाटी गूळ आपण टाकून घेऊया। ते असं हलवून चांगलं परतून घेऊया। गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तुपात भाजलेले सगळे बदाम, काजू टाकून घेऊया आणि विलायची टाकून घेऊया। त्याच्यानंतर बारीक मिक्सरमधून काढलेली खारीक टाकून घेऊया। ते चांगले हलवून घेऊया। हे असं पूर्ण हलवून घेऊया, पूर्ण एकजीव होईपर्यंत। जास्त कडक करायचं नाही, थोडंसं ढिल्ला असताना आपण कढईला काढून घेऊया। आता हे सारण बनवून तयार झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी 10-15 मिनिटं ठेवून देऊया। तोपर्यंत आपण 2 वाटी मैदा घेऊया। दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक गरा, अर्धी वाटी बारीक गरा। ते आपण चाळणीनं चाळून घेऊया। एक चमचा मीठ टाकून घेऊया। थोडंसं घट्टसर मळून घेऊया। मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं कणिक भिजायला ठेवून देऊया। असं आपण कणिक मळून घेतली, थोडीशी अशी घट्ट मळून घेऊया आणि ठेवून देऊया। आता ही कणिक आपली चांगली भिजलेली आहे। ह्याला थोडंसं तेल टाकून चांगलं अजून थोडंसं मळून घेऊया। हे पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया। जेवढे आपल्याला लागतील तेवढे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आता आपण हे छोटे गोळे लाटून घेऊया। एवढ्या आकाराचे आपण लाटून घेऊया। आता आपण मोदक भरून घेऊया। 1 चमचा सारण टाकून घेऊया। अशा ह्याला प्लेट्स करून घेऊया। छोट्या छोट्या अशा प्लेट्स करून घेऊया। त्याच्यानंतर असं वरती धरून असं काढून घेऊया।
असा हा आपला मोदक बनवून तयार आहे. असं आपण सगळे मोदक भरून घेऊया. ह्याच्यासुद्धा अशा प्लेट करून घेऊया. असा हा आपला मोदक बनवून तयार आहे. हे आपले मोदक बनवून तयार झाले. आता आपण ह्याला उकडायला ठेवूया. आता पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यावर मोदक उकडण्यासाठी ठेवूया. त्याला चाळणीला तेल लावून घ्यावे. असे मोदक ठेवून त्याच्यानंतर हे मोदक वाफवण्यासाठी असे ठेवून द्यावे. आपले मोदक बनवून तयार आहेत. मोदक आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.